नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1, पर्यावरण आणि आपण, द एन्व्हायरमेंट अँड अस। विद्यार्थी मित्रांनो, हा जो परिसर तुम्हाला चित्रात दिसत आहे हे बघितल्यानंतर आपल्याला खूप आनंदी प्रसन्न वाटतं, हो ना? अशा पर्यावरणात राहायला कोणाला बरं आवडणार नाही? त्याचबरोबर फुलपाखरे ही स्वच्छ पर्यावरणाचे निदर्शक आहे। म्हणजेच ज्या ठिकाणी पर्यावरण शुद्ध आहे, स्वच्छ आहे, अशा ठिकाणी आपल्याला फुलपाखरांची संख्या, फुलपाखरांच्या विविध प्रकारच्या प्रजाती जास्त प्रमाणात आढळून येतात। सजीवांच्या या नैसर्गिक परिसराला पर्यावरण असे म्हणतात। हवा, जमीन, सूर्यप्रकाश, तापमान, पाणी, उंची यांचा समावेश या पर्यावरणामध्ये होत असतो। कशा प्रकारची हवा आहे किंवा जमीन आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती, त्या वनस्पतींवर अवलंबून असणारे पक्षी, प्राणी या सर्वांचा समावेश या पर्यावरणात होत असतो। तर असे हे स्वच्छ पर्यावरण, या पर्यावरणामध्ये हवा, पाणी, विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, सूर्यप्रकाश, तापमान, जमीन इत्यादींचा समावेश होतो। हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात, त्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत। तर आपले पर्यावरण जीवनाशी संबंध असलेल्या या सभोवतालच्या सगळ्या गोष्टींना पर्यावरण असे म्हणतात। आणि हे पर्यावरण जेव्हा आपले म्हणतो त्यावेळेला आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजेच पर्यावरणात घडत असतात। परंतु काळाच्या ओघामध्ये आपण आज बघतो की काही प्राणी हे आपल्याला आढळून येत नाहीत। बघा, डायनासोर हा प्राणी आपण आज फक्त चित्रपटामध्येच बघू शकतो। मॅमोथ हा सुद्धा प्राणी आपण चित्रपटामध्येच बघतो। तर काळाच्या ओघात डायनासोर, मॅमोथ, डोडो, वाघ यासारखे प्राणी हे पृथ्वीवरून अस्तंगत झालेले आहेत, म्हणजेच नाहीसे झालेले आहेत। मग डायनासोर, मॅमोथ यासारखे प्राणी या पृथ्वीवरून का बरं नष्ट झाले असतील किंवा हे प्राणी कुठे बरं गेले असतील? लक्षात घ्या, प्रत्येक सजीवाला सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते। बघा, आज आपण या कोरोना बरोबर
जुळवून घेत आहोत, हो ना? कोरोना हा एक प्रकारचा विषाणू आहे, व्हायरस आहे, परंतु तो आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये किंवा पर्यावरणामध्ये आहे, त्याच्या सोबत आपल्याला जुळवून घ्यावं लागत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सजीव या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेत असतो आणि त्यासाठी त्या सजीवांमध्ये त्या पर्यावरणाशी अनुकूल असे बदल घडून येतात. जे प्राणी किंवा जे सजीव या पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत, ते कालांतराने या पृथ्वीवरून नष्ट होतात. आणि याच कारणामुळे म्हणजेच डायनासोर, मॅमोथ यासारख्या प्राण्यांना या पर्यावरणाशी जुळवून घेता न आल्यामुळे पृथ्वीवरून ते अस्तंगत झालेले आहेत, नाहीसे झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला काही सजीव दिसून येत आहेत. तर जे सजीव या पर्यावरणातील बदलाशी जुळवून घेऊ शकतात, तेच या ठिकाणी तग धरू शकतात. बालमित्रांनो, उंटासारखा प्राणी आपल्याला वाळवंटात आढळतो, तर ध्रुवीय अस्वल हे बर्फाळ प्रदेशात आढळतो. जिराफाची मान का बरं उंच असते? याचं कारणही हेच आहे. कारण प्रत्येक सजीव त्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे त्या पर्यावरणाशी अनुकूल असे बदल त्याच्या शरीरात घडून येत असतात. उंट वाळवंटात राहतो, त्यामुळे तो पाण्याशिवाय तग धरू शकतो. तर जिराफ हा प्राणी काटेरी वनस्पती खातो आणि त्यामुळे त्याचबरोबर काटेरी वनस्पती आणि उंच वनस्पतींची पानं तो खातो, त्यामुळे त्याची मानही उंच असते. त्याची जबडे किंवा दात हे त्या काटेरी वनस्पती खाण्यासाठी अनुकूल झालेले असतात. थोडक्यात प्रत्येक सजीव पर्यावरणातील बदलाशी जुळवून घेऊन त्या पर्यावरणात राहत असतो. तर हे पर्यावरण आणि आपण हे वाचवणं, त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. बालमित्रांनो, आपल्या जीवनातील पर्यावरण हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच या पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सर्वांची गरज आहे. आपण या पूर्वीच्या पाठातही अन्न, पाणी, हवा, निवारा याबाबत माहिती घेतलेली आहे. बालमित्रांनो, सजीवाला आवश्यक असणाऱ्या अन्न, वस्त्र, पाणी, हवा आणि निवारा या गरजा पर्यावरणातूनच पुऱ्या केल्या जाऊ शकतात. बघा, आपल्याला मिळणारं अन्न हे वनस्पतींपासून मिळतं. पाणी हे पर्यावरणामध्ये असणाऱ्या जलचक्रामुळे उपलब्ध होतं. हवा ही सुद्धा आपल्याला या पर्यावरणामुळेच मिळते. निवाऱ्याची गरज सुद्धा वनस्पतींमार्फतच पुरी केली जाऊ शकते. तर प्रत्येक सजीवाच्या आवश्यक 4 गरजा आहेत, त्या म्हणजे अन्न, हवा, पाणी आणि निवारा. आणि या 4ही गरजा या पर्यावरणातूनच पुऱ्या केल्या जातात. आणि या पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच वनस्पती. वनस्पतींमुळेच आपल्याला अन्न मिळतं, शुद्ध हवा मिळते, निवारा मिळतो आणि पावसाचं प्रमाण हे सुद्धा राखणं या वनस्पतींवरच अवलंबून असतं. परंतु माणसाने जंगलतोड करायला सुरुवात केली. का केली जंगलतोड करायला सुरुवात ते आपण बघणार आहोत. परंतु या जंगलतोडीमुळे काय झालेलं आहे, तर अशा प्रकारे सगळी जंगलं आज माणूस तोडत आहे. जंगलांची संख्या म्हणजेच वनस्पतींची, झाडांची संख्या कमी होत आहे आणि याचं कारण म्हणजेच वाढती लोकसंख्या.
तर वाढत्या लोकसंख्येच्या विविध गरजा म्हणजेच आता आपण बघितलं की अन्न, वस्त्र, निवारा, हवा या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेती केली जाऊ लागली, उद्योगधंदे निर्माण केले जाऊ लागले आणि दळणवळणासाठी रस्ते, लोहमार्ग यांचीही आवश्यकता भासू लागली. परिणामी या वाढत्या लोकसंख्येच्या या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होऊ लागली. तर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यामुळे सजीवांवर कोणकोणते परिणाम होत आहेत ते आपण आता बघणार आहोत. जंगलतोडीमुळे जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्रोत कमी होतील. जंगलातील प्राणी जे आहेत यांना अन्न न मिळाल्यामुळे, पाणी न मिळाल्यामुळे त्यांची संख्या कमी होईल. बघा, जंगलातील वनस्पतींपासून या प्राण्यांना अन्न मिळत असते. जंगलामुळेच त्यांना आसरा मिळत असतो. परंतु या वनस्पती तोडल्या गेल्या तर या प्राण्यांचा आसरा, प्राण्यांचं अन्न हे सुद्धा नाहीसं होऊ शकते. तर जंगलातील वनस्पतींमुळे जमिनीमध्ये पाणी साठून राहण्यास मदत होते. परंतु वनस्पतीच नाहीशा झाल्या तर साहजिकच पाण्याचं प्रमाण कमी होईल आणि हे सजीव मग निवाऱ्यासाठी, अन्नासाठी, पाण्यासाठी दुसरीकडे जातील. जंगलतोडीमुळे या प्राण्यांना जंगलात अन्न, पाणी तसेच निवारा उपलब्ध न झाल्यामुळे ते प्राणी दुसरीकडे जातील आणि त्यामुळे जंगलातील प्राणी, वनस्पती यांची संख्या हळूहळू कमी होईल. म्हणजेच सजीवांना जगण्यासाठी पूर्णपणे या पर्यावरणावर अवलंबून राहावे लागते. तर जंगलतोडीचे थोडक्यात परिणाम काय काय होतात बघा. इन्क्रीज वाईल्ड फायर्स म्हणजे जंगलात वणवा लागण्याचे प्रमाण वाढते. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेचा नाश होतो. इन्क्रीज ॲटमॉस्फिअरिक कार्बन डायऑक्साईडचं पर्यावरणातील प्रमाण वाढतं कारण वनस्पतींची संख्या कमी झालेली आहे. इन्क्रीज ड्रॉट दुष्काळाचं प्रमाण वाढतं. डिसरप्शन टू वॉटर सायकल जलचक्रामध्ये बिघाड होतो आणि पूर, दुष्काळ यासारख्या घटना वाढतात. इन्क्रीज फ्लडिंग. तर हे जंगलतोडीचे विविध परिणाम आहेत. तर अशा प्रकारे वृक्षतोडीमुळे जंगलातील प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत जाईल आणि त्याचा परिणाम पर्यावरणावर होईल. जंगलतोड ही एक फार मोठी समस्या आज अखंड विश्वात, अखंड मानवजाती पुढे उभी आहे. तर मानवाने वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी ही जंगलतोड केलेली आहे. आज जंगले तोडून मानवाने रस्ते, इमारती, कारखाने बांधले, मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण केल्या. आज आपण बघितलं तर जगभरातील एकूण लोकसंख्या सुमारे 600 कोटींच्या घरात आहे. 600 कोटी. तर भारताची लोकसंख्या आपण बघितलं तर 135 कोटी इतकी आहे. बघा, आपल्या देशाची लोकसंख्या आज 135 कोटी इतकी पोहोचलेली आहे. तर या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नात माणूस नवे नवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे. कारण जसजसं
तंत्रज्ञान आलं, तंत्रज्ञानाने नवीन नवीन शोध आणले आणि त्यातूनच आधुनिकतेच्या नवीन नवीन कल्पना माणसाने शोधून काढल्या. कॉम्प्युटर, लॅपटॉप, AC, कार अशा विविध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आज मानव वाटचाल करीत आहे. पूर्वी वर्षाला 1 किंवा 2च पिके घेतली जात असत. परंतु आज आपण बघतो की वर्षातून 3 ते 4 पिके घेतली जातात. मल्टी क्रॉपिंग म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकाच जमिनीतून विविध प्रकारची औषधं वापरून, आधुनिक बियाणे वापरून, संकरित बियाणे वापरून वर्षातून जास्तीत जास्त पिके घेतली जातात. साहजिकच ही पिकं घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणारं म्हणजेच पाणी. यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोतांचा वापर करत आहे. म्हणजेच या पिकं घेण्यासाठी अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणली जात आहे. शेती, वसाहती, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग इत्यादी अत्याधुनिक सुविधा तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असते. वाढत्या लोकसंख्येच्या या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाने जमीन मोकळी करायला सुरुवात केली. आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होऊ लागली. जमीन मोकळी नसल्यास त्या ठिकाणी असलेले वृक्ष तोडले जातात आणि ती जमीन मोकळी केली जाते. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर जंगलच्या जंगल मोकळी केली जाऊ लागली. काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात किंवा खोलगट अशा भूभागात भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाऊ लागले. दगड, माती, मुरुम यांचा भराव घालून खोलगट भागात किंवा दलदलीच्या प्रदेशात, पाणथळ प्रदेशात जमीन सपाट केली जाऊ लागली. त्यावर मोठमोठ्या इमारती, कारखाने उभे केले जाऊ लागले. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर जमीन जी आहे ती जमीन विविध प्रकारच्या कामासाठी मोकळी केली जाऊ लागली. काही प्रदेशात तर मोठमोठे डोंगर फोडून रस्ते तयार केले जातात. अशा प्रकारे शेती, वसाहती, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग इत्यादी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जी मोकळी जमीन आवश्यक आहे त्यासाठी मानवाने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली आणि त्याचाच परिणाम आपण आज बघत आहोत. काय झालेला आहे तर विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यांचे निवारे या जंगलात असतात. ते निवारे कुठेतरी नष्ट होऊ लागलेले आहेत. तर पर्यावरणात या वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात. जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात. यापैकी काही वनस्पती ह्या उपयोगी असतात, काही जमीन वाचवण्यासाठी उपयोगी ठरतात, तर काही पक्ष्यांसाठी, कीटकांसाठी उपयुक्त ठरत असतात.
या रानटी वनस्पती आहेत, परंतु या वनस्पती काही प्रमाणात औषधी आहेत. तर पर्यावरणामध्ये अशा प्रकारच्या अनेक औषधी व उपयोगी वनस्पती सुद्धा आहेत. झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी असतात. जंगले नष्ट झाल्यामुळे या पक्ष्यांची घरटी सुद्धा आज नष्ट झालेली दिसून येत आहेत. जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला आढळून येतात. अस्वल, वाघ, सिंह, हत्ती, साप, माकडे यासारखे अनेक प्राणी या जंगलात राहत असतात. घनदाट जंगल म्हणजेच अनेक प्राण्यांचा निवारा असतो. कारण प्राण्यांच्या या विविध गरजांची पूर्तता ही या जंगलातच होत असते. तर ही विविध प्रकारची जंगलं, या जंगलामध्ये अनेक विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात. काही वृक्ष आहेत, काही झुडपं आहेत, काही वेली. या विविध प्रकारच्या झाडांवर, वेलींवर अवलंबून असणारे पक्षी, कीटक, प्राणी. थोडक्यात हे जंगल म्हणजेच या प्राणी, पक्षी आणि या वनस्पतींचं एक प्रकारे घरच असते. थोडक्यात ही जंगलं कमी झाली की जैवविविधतेचा ऱ्हास होतो. मग जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधता म्हणजेच पर्यावरणात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांच्या जाती होय. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारची झाडं दिसत आहेत. प्रत्येक झाडाचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक झाड हे प्रत्येकासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण असू शकतं. कोणता कीटक, कोणता प्राणी त्या वनस्पतींवर, त्या झाडांवर जगतो किंवा त्यावर अवलंबून असतो याची कदाचित आपल्यालाही माहिती नसते. थोडक्यात या जंगलांमध्ये जैवविविधता ही अगदी आनंदाने विराजमान झालेली असते. त्या ठिकाणी ती मोठी होत असते, वाढत असते. परंतु आज माणसाने ही जंगलं कमी तोडली, जंगलं नष्ट झाली आणि त्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. बालमित्रांनो, तर जंगल तोडीमुळे विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचतो, ऐकतो आणि पाहतो. याची कारणे काय आहेत ते थोडंसं आपण जाणून घेऊया. बघा, आपल्या सगळ्यांच्या कल्पना विश्वातला एक सुंदर पक्षी म्हणजेच चिमणी, हो ना, आपल्या सर्वांची मैत्रीण. तर चिमणी हा पक्षी, याची संख्या कमी होऊ लागलेली आहे आणि दरवर्षी चिमणी वाचवा अशी मोहीम आखली जाते. मग या चिमण्यांची संख्या कमी होण्याचं कारण काय बरं असेल? तर बघा, मोबाईल टॉवरच्या लहरींचा जो परिणाम आहे तो परिणाम या चिमण्यांवर झालेला आहे आणि त्यामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागलेली आहे. जिकडे तिकडे आज आपण बघतो की मोबाईलचे टॉवर उभे राहत आहेत आणि या मोबाईलच्या टॉवर मधून जी लहरी निर्माण होतात, फ्रिक्वेन्सी ज्या असतात, त्यामुळे या चिमण्यांवर परिणाम होतो आणि या चिमण्यांची संख्या म्हणजेच त्यांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागली आणि चिमण्यांची संख्या त्यामुळे कमी होऊ लागलेली आहे. म्हणजेच मोबाईल टॉवरच्या परिणामामुळे आज चिमणीसारखा पक्षी नष्ट होऊ जाण्याच्या मार्गावर आहे. बिबट्या यांचीही संख्या आज मोठ्या प्रमाणाने
प्रमाणावर कमी होत आहे. याचं कारण म्हणजेच बिबट्याचे मानवी वस्तीत आगमन झालेलं आहे. काय दुष्परिणाम झाला तर बिबट्याचं मानवी वस्तीत आगमन झालं. साहजिकच मानवी वस्तीत बिबट्या आला आणि तो काय करायला लागलाय, मानवावर हल्ले करू लागला. त्यामुळेच लोकांकडून बिबट्याला मारलं जातं, म्हणजेच लोकांकडून मारला जाणे. काही वेळेला हा बिबट्या मानवी वस्तीत आल्यानंतर पळायला जागा नसताना विहिरीत पडून मृत्यूही त्याचा होतो. अशा प्रकारे बिबट्या हा प्राणी मानवी वस्तीत आल्यामुळे त्याच लोकांकडून मारला जातो, विहिरीत पडून मृत्यू पावतो. त्यामुळे त्यांचीही संख्या कमी होऊ लागलेली आहे. आणि याचं कारण म्हणजेच बिबट्याला लागणारं जे अन्न आहे, बिबट्याचं अन्न म्हणजेच इतर शाकाहारी प्राणी, तर जंगलतोड झाल्यामुळे वनस्पती कमी झाल्या. वनस्पती कमी झाल्यामुळे या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणी कमी झाले. आणि हे प्राणी जे बिबट्याचं अन्न आहे, ते प्राणी ते अन्न न मिळाल्यामुळे बिबट्या हा मानवी वस्तीत येऊ लागला. जंगलं कमी झाल्यामुळे तो मानवी वस्तीमध्ये किंबहुना मानव हाच जंगलामध्ये गेल्यामुळे त्याच्या बिबट्यावर अतिक्रमण झालं आणि बिबट्या अन्नासाठी मानवी वस्तीत येऊ लागला. कारवी नावाची एक वनस्पती आहे, तिचं सुद्धा प्रमाण आज मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे. तर कारवी वनस्पती ही एक अत्यंत औषधी वनस्पती आहे. आज ही दुर्मिळ होऊ लागलेली आहे, कारण तिची संख्या कमी होऊ लागलेली आहे. मग ही वनस्पती अशा प्रकारे कमी होण्याची कारण काय बरं आहेत? तर वातावरणातील बदल, पावसाचं होणारं कमी जास्त प्रमाण, आणि त्यामुळे म्हणजेच थोडक्यात पर्यावरणात झालेले बदल, आणि त्यामुळे या प्राणी, वनस्पती, पक्षी यांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलेलं आहे. तर अशा प्रकारे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचं अपरिमित असं नुकसान आज होत आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणजेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती यांची संख्या आज हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. तर या पर्यावरणावर परिणाम करणारे आणखीन कोणकोणते घटक आहेत? या पर्यावरणाला आपण कशा प्रकारे वाचवू शकतो, याबाबत अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओत घेणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.